पुण्यामध्ये जे आहे ते महिलांनी भोंदू बाबा अशोक खरातच्या पुतळ्याला जे आहे ते जोडमार आंदोलन केलेलं आहे। शाही देखील त्याच्या तोंडाला काळे फासून जे आहे ते निषेध व्यक्त केलेला आहे आणि चाकणकरांना जे आहे ते सह आरोपी करण्याची मागणी, या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची मागणी देखील या महिला सगळ्या करताना पाहायला मिळतात। तुम्ही आंदोलन करत आहात, पत्र तुमच्या हातामध्ये आहे, मुख्यमंत्र्यांचं नाव लिहिलंय, नेमकं काय मागणं करताय? आमचं माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांना एकच विनवणी आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये 58 व्हिडिओ फिरताय, इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांचे व्हिडिओ फिरताय। एकदम महाराष्ट्राबद्दल, आगामी महाराष्ट्राबद्दल, हा महाराष्ट्र म्हणजे सावित्री फुले जिजामाताचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात अशा प्रकारे जर कुणी खरात बाबासारखा भोंदू बाबा येऊन महाराष्ट्रामध्ये असं घाणेरडा प्रकार जर हा करत असेल तर ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना हेच विनवणी करतोय की त्याला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे। तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, महिला म्हणून काय वाटतं, कुठेतरी दिरंगाई होते कारवाईला? महिला म्हणून एक महिलेने त्यांना साथ दिली हे आम्हाला फार चुकीचं वाटतं। असं आहे, त्यामुळे त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे। त्यांच्याबरोबर जेवढी लोक असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे। यांच्याबरोबर राजकारणी नेते असावेत म्हणून त्यांना एवढा वेळ थांबवलेला आहे। आता फक्त भोंदू बाबाच अटक झालेले आहेत, पण भोंदू बाबांसोबत ह्या बाईला पण शिक्षा झाली पाहिजे। चाकणकरांचे खरं तर पायधुतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले, फोटो व्हायरल झाले, त्यानंतर त्यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा झाला। आता तुम्ही पुढे काय कारवाईची मागणी? त्यांना अटक झाली पाहिजे, चाकणकरताईंना अटक झाली पाहिजे, का तर त्या भोंदू बाबांना साथ दिलेली आहे म्हणून। आपल्या बरोबर संगीता तिवारी आहे, ज्या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत। आंदोलन करत आहात, हातामध्ये पत्र आहे, मुख्यमंत्र्यांच्या नावानं लिहिले, लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावाला पत्र असं तुम्ही उल्लेख केला आंदोलनाच्या याच्यामध्ये, नेमकं का आंदोलन करावं लागलंय? ज्या संख्या गतीने काम होतंय ना आणि इन्व्हेस्टिगेशन होतं ते लाजिरवाड आहे। एवढे फेसबुक उघडा, इन्स्टा उघडा, कामसूत्र, लहान पोरांच्या हातात मोबाईल द्यायची लाज वाटायला पाहिजे, म्हणजे की कसं द्यायचं त्यांच्या हातात, अशी अवस्था करून ठेवली आहे त्या रुपाली चाकणकर यांनी। आणि आज ते नीलम गोरे बाई म्हणजे 100 कॅमेरे, नीलम गोरे आगे 100 कॅमेरे पीछे, अशा या बाई गप्पा, मेधा कुलकर्णी गप्पा, चित्रा वाघ गप्पा, पुण्यातल्या जेवढ्या आमदार खासदार नंतर नगरसेविका सगळ्या गप्पा। कुछ तो गडबड आहे, कुछ तो बात आहे, ज्या हिशोबाने होते समाधान नाही आम्हाला, म्हणूनच आम्ही हे पत्र घेत आहे की त्या बाईला, चाकणकर बाईला अटक करा आणि या माणसाला फाशी द्या। बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांचा देखील फोटो आहे, देशातले मोठमोठ्या नेत्यांचे फोटो आहेत, सगळ्यांचे फोटो। त्याचा ज्या विचारू, एका फोटोवरने जसं मुख्यमंत्री म्हणतात कुणाला दोषी करता येत नाही, मग ज्यांचे असंख्य फोटो आहेत त्यांच्यावर का कारवाई नाही? त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे ना। असंख्य फोटो तो पाय धुताना, पूजा करताना, अशी नजर काढताना, तेवढं पुन्हा स्वतःच्या घरामध्ये वरच्या रूम मध्ये त्याचा फोटो लावणं, त्याला राहायला बोलवणं कठीण काय आहे तो? तुम्ही आज काळं फासले भोंदू बाबा अशोक खरातच्या पुतळ्याला, तेरडे आंदोलन केलेलं आहे, नेमकं हे का करावं वाटलं आणि याच्या मागे मागणी काय आहे? याच्या मागे मागणीचे कडक कारवाई करावी, लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या, आम्हाला नाही तर आम्ही महिला नाशिकला जाऊन, खरातला कोर्टात जाऊन माराव, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आणि चाकणकर बाईला तर फिरू देणार नाही। सह आरोपी करा म्हणताय, नेमकी आता आणखी काय पुरावे आहेत ज्याच्या जोरावर तुम्ही चाकणकरांना सह आरोपी? आता सगळ्या आर्थिक गुन्हेगारीमध्ये तिचा नवरा पार्टनर आहे, सह आरोपी व्हायलाच पाहिजे ती। आर्थिक गुन्हेगारीमध्ये बायकांना घेऊन जाण्यामध्ये तिचा भाग भोंदू बाबा काहीतरी पाजत होता म्हणतात, कुठलं तरी जेल वगैरे सगळं पाजत होता, त्याच्यामध्ये व्याग्रा घालून द्यायचा, तो बेशुद्ध व्हायच्या बायका आणि तो म्हणेल तसं करायचं। ते त्याचं मूत्र पिण्यासाठी ते मंत्री संत्री आपल्या बायका, या आमदार बायका अशा थोडी वेळा झाल्या त्याच्यामध्ये, ते पिऊनच झालं। तुम्ही नीलम गोऱ्यांचा उल्लेख केला, त्यांचे देखील याच्याशी संबंध असल्याचा 3-4 वेळा भेटी झाल्याचा उल्लेख देखील देसाईंनी आज केलेला आहे। नेमकं महिला मोठ्या नेत्याच जर अशा प्रकारे जल पिण्याचा परिणाम आहे त्यांच्यावर, त्याचं मूत्र प्यायलात त्यांच्या अनुषंगाने काय मागणी करताय? राजीनामा द्यावा, लाज असेल तर, नाही तर आम्ही देऊ राजीनामा। राजीनामा नीलम गोरेचा झालाच पाहिजे। तुम्ही पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना, आता पुढली भूमिका काय असणार तुमची? हे पत्र लिहिले, पत्रानंतर आम्ही जेव्हा केव्हा त्याला कोर्टात आणू तेव्हा आम्ही जाऊन तिथे त्याला मारू, जेवढे आत्ताच्या महिला आहेत ना त्याच्यात 10 पट घेऊन जाऊ। शेवटचा प्रश्न, नाशिकला चौकशीसाठी जाण्यासाठी चाकणकरांनी नकार दिल्याचं सुद्धा समजतंय, काय सांगणार आहे? खोटारडी बाई आहे, 15 दिवस नाशिकला फार्म हाऊसला जाऊन राहणारी बाई
नाशिकला जायला घाबरते, आता नाशिकची लोक तिला मारणार आहेत म्हणून घाबरते. आणि तिला कुणाचा तरी वर्ण आदेश मी सांगेन तसं कर, ओळखा तुम्ही कोण आहे. पाहू शकतो की जे आहे ते पुण्यातील महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि भोंदू बाबा प्रकरणामध्ये भोंदू बाबा हटाओ महिला बचाव अशा प्रकारचा नारा देऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता रस्त्यावरती आंदोलनासाठी उतरलेल्या पाहायला मिळतात. तिरडी आंदोलन या सगळ्या महिलांनी केलेलं आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या पुतळ्याला प्रतिकात्मक शाई फासून जे आहे काळे फासून त्यांनी विविध या गोष्टीचा निषेध केलेला आहे. अशा प्रकारचे बाबा जे आहेत ते राजकीय नेत्यांशी संपर्कामध्ये कशा प्रकारे असतात अशाबद्दल आता अनेक जे आहे ते संशय व्यक्त होताना पाहायला मिळतात. परंतु सध्या ज्या महिला आंदोलन करतात यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे की चाकणकर असतील किंवा इतर ज्या नेत्यांचे यांच्याशी हित संबंध आर्थिक संबंध आढळून येतील त्यांच्यावरती जे ते कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी पत्र सुद्धा या महिलांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे.